नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. आजची 4 तारीख आहे. 3 तारीखचा ब्लॉगचा काय सीन झाला मी आधी ते सांगतो. माझ्याकडे डाटा होता. ह्या मोबाईलमधला डाटा PC मध्ये ट्रान्सफर होत नव्हता. मग ह्या मोबाईलमधला डाटा मी ह्या मोबाईलमध्ये केला आणि इथून PC मध्ये ट्रान्सफर केला, तरी पण होत नव्हता. कारण त्याच्यामध्ये काहीतरी एक XYZचा एरर येत होता. मी रात्री 1 वाजेपर्यंत ट्राय केला, नाही झाला. त्यानंतर 4:30 वाजता उठलो, ट्राय केला, नाही झाला. त्याच्यानंतर परत 4:30 वाजता झोपलो, 9 वाजता उठलो, 9 वाजता ट्राय केला, नाही झाला. मी डायरेक्ट तो डाटा या कॅमेरामध्ये डाटा आहे ना बघितल्या, क्लिप्स, सिलेक्ट ऑल, डिलीट आणि कम्युनिटी पोस्टवर टाकला की करप्ट झाले म्हणून टाकून दिला. इतके प्रयत्न केले त्याच्यामुळे मला झोप झाली नाही, टाईम वेस्ट झाला. आईच्या गावात काय माहिती आता काय सीन आहे. पण एक प्रॉब्लेम आहे या फोनमध्ये. आतापर्यंत ह्या फोनवरतीच मी झोमॅटो मारायचो. या फोनमध्ये काल हा पूर्ण मोबाईल भिजला. ही पोर्ट दिसतात ना, सगळे पोर्ट्सच नाही, पाण्यामध्ये पूर्ण भिजले. याचा माईक चालत नाही आहे, याचा USB नीट चालत नाही आहे आणि स्पीकर पण नीट चालत नाही आहे. तर लंका लागली आहे या फोनची सध्या तरी. तर आता काय करणार आहे, माझा मेन प्रायमरी मोबाईल जो की मी जास्त यूज नव्हतो करत, घरीच असायचा हा, किंवा माझ्या झोमॅटोच्या बॅगमध्ये असायचा, आता ह्याला मी ॲज अ यूज करणार आहे. पण दुसरा प्रॉब्लेम असा आहे की ज्याच्यामध्ये हा मोबाईल भिजला ना, तोच कवर माझ्याकडे दुसरा अल्टरनेटिव्ह होता पण तो फाटला आहे. तर मला लवकर नवीन केस बघायला लागेल, नाहीतर मग त्या मोबाईलसोबत झालं ठीक आहे, ह्या फोनसोबत नाही करू शकत भाई, एवढा पैसेवाला नाही आहे मी. तर आणि हां, 12 वाजताचे लॉग इन आहे, 11:50 झालेत आणि आता फटाफट मी लॉग इन करतो आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपल्या 2 ऑर्डर डिलेवर्ड झाल्यात. दोन्ही ऑर्डरमध्ये वेटिंग टाईम बऱ्यापैकी होता, म्हणजे 10-10, 15-15 मिनटाचा वेटिंग टाईम होता. रेंज सर्च पण 15 रुपये आहे. नॉर्मली 10 रुपये असतो, कधी 12 रुपये असतो, आज 15 रुपये आहे. आणि आज रविवार पण आहे, तर आज रायडर खूप जास्त आहेत. तर काय होणार आहे आय डोंट नो. मी एक्सपेक्ट हेच करतो आहे की आपल्याला थोडी 7 किलोमीटर 10 किलोमीटरची ऑर्डर लागली पाहिजे. 2 महिने झाले करता म्हणजे ऑब्झर्व करता की कसं आहे ना, की रविवारच्या दिवशी आपल्याला आहेत ना मॅक्स टू मॅक्स 5 किलोमीटर किंवा 5-5.5 किलोमीटरच पाठवतो, 10 किलोमीटर पाठवतच नाही. तर अपेक्षा नाही ठेवणार, अपेक्षा भंग झाल्यावरती त्रास होतो. लेट्स सी, इन्फॉर्म करतोच तुम्हाला, है ना. आणि आज शेवटचा दिवस आहे, उद्या आपला पगार होईल, मंडेला पगार होतो. टॉप सिक्रेट. कामोठ्यामध्ये आपल्या 5 ऑर्डर झाल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी खारघरमध्ये आलो. पण कामोठ्यामध्ये तेव्हा रेंज सेट चालू होता आणि इवन आतासुद्धा कामोठ्यामध्ये रेंज सेट चालू आहे, पण खारघरमध्ये रेंज सेट चालू नाही आहे. तर खारघरमध्ये 2 ऑर्डर कंप्लीट केल्या. आत्ता जस्ट एक ऑर्डर मी कंप्लीट केली आहे. या कस्टमरनी मला 500 रुपयाची नोट दिली. त्याचा स्टार्टिंग नंबर जो आहे तो 786 आहे. ठीक आहे. आणि बिल अमाऊंट होता 472. मी बोललो की बाकीचे पैसे गुगल पे करू का तुम्हाला, ते बोललेत की राहू दे ॲज अ टिप म्हणून. वेल डन. 12चे आता वाजलेत किती, 4:45 आणि एकही ऑर्डर 50 रुपयाच्या वरती नाही गेली आहे. किलोमीटर वाईज जर बघायला गेलं ना, तर किलोमीटर वाईज मॅक्स टू मॅक्स 3 किलोमीटरच्या पुढे गेलीच नाही ऑर्डर, भेटलीच नाही आहे मला. काय बरेच जणांना ऑर्डर भेटली नाही आहे. आणि आतापर्यंत 10 ऑर्डर कंप्लीट झाले. आजच्या दिवसात काही कस्टमर लांबचा ऑर्डर काही करत नाही काय झोमॅटो जाणून पुसून देत नाही आहे, समजत नाही आहे नक्की सीन काय आहे. आणि आता जरी भेटली ना, लॉंग डिस्टन्स तरी भेटली ना, तरी जास्त उपयोग नाही आहे. कारण सीन असं आहे, 5 वाजलेत. ऑलमोस्ट तो सेम जसा डेलीचा रुटीन असतो ना, तसावालाच आता तो पेमेंट देणार. सकाळी 10 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत जर 5 किलोमीटरची जर ऑर्डर लागली ना, तर ती 70-80 अशा आसपास जाते. ठीक आहे. जसं की मी सुरुवातीलाच बोललो होतो की नो अपेक्षा, आता भंग झाल्या असत्या मजबूत. बघूया अजून काय, दिवस संपला नाही आहे.
10 ऑर्डर 10 ट्रिप 25-25चे ऑर्डर लागतात. त्याच्यामध्ये रेन सर्च लागते 15 रुपये 12 रुपये. काय तर रेन सर्च लागत पण नाही आहे. संडे वेस्ट नको जायला. लाईफ बोले तो फुल मजे ही मजे. मस्त आहे ना वातावरण. पण अजूनपर्यंत 25-25 रुपयाचे ऑर्डर द्यायचे काय बंद नाही झालेत. तेच खायची कटकट. खारघरमधून कळंबोलीची ऑर्डर लागली आहे. कळंबोली सेक्टर 20 रोड पाली 4.1 किलोमीटर. लास्ट टाईम मॅक्सिमम लागलेली मला 3.1 किलोमीटर ती होती कामोठ्यामधून कांदा कॉलनीची होती. पण मी फोनवरती बोलता 4.5 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर एक्स्ट्रा गेला. पण ते मला वाटलं भेटेल पण नाही दिला एक्स्ट्रा. ठीक आहे चला जाऊ दे. 25-25चा ऑर्डर लोकलमध्येच मारतो आहे. स्विगीवाल्यांचं आहे म्हणजे बऱ्यापैकी. पण झोमॅटोवाल्यांना लोकलमध्येच फिरवतं आहे. लॉंग डिस्टन्स आय एम वेटिंग. मी आता खांदा कॉलनीमध्ये आहे आणि महाराष्ट्र लंचची ऑर्डर लागली आहे. सेम 4 किलोमीटर. पण 4 किलोमीटरचे दिले 50 आणि प्लस रेन सर्च काहीतरी 18 रुपये. मला आहे ना मल्टी ऑर्डर लागली होती. मल्टी ऑर्डर ऑलरेडी डिलेवर केली आहे मी. आणि दुसरी जिथे डिलेवर केली तिथं बिल्डिंगच्या समोरच आहे. पण मल्टी ऑर्डरमधला पहिला कस्टमर जो होता ना त्याचे 500 रुपयाची त्यांनी कॅश दिली. मी बोललो की माझ्याकडे सुट्टे नाही आहे. तर रिमेनिंग अमाऊंट काहीतरी होती 104 रुपये. तर तो लागला बोंबलायला की तुझ्याकडे 100 रुपये सुट्टेच नाही ऑर्डर करताना तुम्ही. मी बोललो की सर आम्ही एकच डिलेवर नाही करत. आम्ही जवळजवळ 20-25 डिलेवरी होतात आणि बऱ्याच कस्टमरकडे कॅश असते. तर आम्ही ते सुट्टे पैसे देताना देतो. मग आमच्याकडे सुट्टे पैसे राहत नाहीत. नाही बोलते आम्हाला माहीत नाही. मी बोललो की सर एक काम करतो मी तुम्हाला गुगल पे करतो. नाही ॲक्सेप्ट नाही गुगल पे. मी बोललो की ठीक आहे माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे की मी तुम्हाला वॉलेटमध्ये पैसे देतो. नाही बोलतो असं कसं मला बोलते कॅशच पाहिजे. ते सगळं झालं. भडकला तो माझ्या अंगाविंगावरती म्हणजे असा मोठ्याने बोलत होता. आणि नंतर फायनल जाऊन त्यांनी सुट्टे पैसे दिले. म्हणजे एक 200ची नोट आणि 2 100च्या. मग तुझ्याकडे जर पैसे होते तर माझा टाईम वेस्ट का केला अर्धा तास. ही आपली दिवसाची शेवटची ऑर्डर आहे. मी काय विचार केला होता की मी येत होतो इंडिया बुथवरून आणि मला ऑर्डर लागली. 2 किलोमीटरचं पिकअप होतं 7 किलोमीटरचं ड्रॉप होतं. 90 रुपयाच्या आसपास ते दाखवत होतं. तर मी काय विचार केला जर कामोड्याचे असेल जी की घराच्या आपल्या नियरबाय लोकेशन आहे कामोड्याचे असेल तर पिकअप करेल नाही तर डिनाय मारेल. पण नशीब चांगलं की जवळपासच होती घराच्या कामोड्याचीच लागली. तर त्याच्यामुळे मी ॲक्सेप्ट केली आणि आता जातो आहे. पण हा पाऊस बरसला त्याच्यामध्ये रेन सर्च इन्क्लूड नव्हतं. तर मला वाटतं आता रेन सर्च इन्क्लूड होईल. भेटला तर ठीक आहे नाही भेटला तर ठीक आहे. दिवस तसा घालवला आहे आपण कसं तरी काढले दिवस आजचा. मनावरी दगड ठेवून शेवटची ऑर्डर पण कंप्लीट करू. चला पाऊस पण कमी झाला मी फटाफट निघतो. तर मी आता आलो आहे फायनली घरी. अर्निंगच्याबद्दल जर सांगायचं झालं तर 1600 रुपयाची अर्निंग झाली आहे. आणि आपली बाईक आहे ती 96-97 किलोमीटर एवढीच चालली आहे बस. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे कसं झालं माहिती आहे आज आहे ना म्हणजे असं माझं मनात होतं की आज आहे ना की सकाळमध्ये एक मोठी ऑर्डर झाली पाहिजे म्हणजे 7 किलोमीटर 10 किलोमीटर. पण ती झाली नाही. ती झाली कधी रिटर्न येताना घरी येताना 7 किलोमीटरची एक ऑर्डर झाली. आणि बस 7 किलोमीटर 7 ते 8 किलोमीटर पण नाही 7.1 किलोमीटरची ऑर्डर होती. ती मी पनवेलला होतो म्हणजे जेव्हा मी तुम्हाला बाऊस दाखवला ना याच्या आधीची व्हिडिओ तर तिथून ती कामोड्याची ऑर्डर होती. मग त्याच्यानंतर मी घरी आलो. खूप जास्त म्हणजे असं झालं की बुडाप झाला. काहीकांची खूप म्हणजे लय भारी अर्निंग झाली आजची. म्हणजे इवन पार्ट टाईम येऊन त्यांचे 1000-1200 रुपये झालेत आणि मी फुल टाईम करून म्हणजे 1600 रुपये अर्निंग झाली. तर त्याच्यामुळे थोडासा निगेटिव्ह होतो मी.
पण ओव्हरऑल जर बघायला गेलं ना तर गाडीच्या मीटरच्या प्रमाणे ही अर्निंग वन ऑफ द बेस्ट अर्निंग आहे. मी नेहमी ट्राय करतो संडेला 2,000 करायची, पण ते काय होत नाही आणि मी आता जास्त गृहीत धरणार पण नाही. बट ठीक आहे, अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षा भंग झाल्या त्याला प्रॉब्लेम होतो, झोप लागत नाही. यस, तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आय होप की हा व्लॉग येईल का नाही ते पण मला माहीत नाही. खूप सारे इश्यूज येत आहेत सध्या तरी, पण मी प्रयत्न करतो की हा व्लॉग येण्याचा. याच्या आधीचा व्लॉग पण लय भारी होता, पण जाऊ दे, तो गेला. तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये.